Today we will see the moment of inertia of a circular disk. Disk is a continuous body. How the moment of inertia of a continuous body is calculated, that we will see. Let us suppose this is a circular disk. Consider a circular disk of radius capital R, and it's a moment of inertia about a transverse axis passing through the center of mass is I. This is I, moment of inertia. Then to find this moment of inertia of a disk, we have to consider a mass element. या बॉडीचा स्मॉलेस्ट मास एलिमेंट आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर ही सर्क्युलर डिस्क असल्यामुळं याचा मास एलिमेंट सुद्धा सर्क्युलर आहे. कन्सिडर अ कोएक्सियल म्हणजे या एलिमेंटचं ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि या डिस्क ऍक्सिस ऑफ रोटेशन एकच आहे, त्याला आपण कोएक्सियल असं म्हणायचं. कन्सिडर अ सर्क्युलर कोएक्सियल मास एलिमेंट, सर्क्युलर मास एलिमेंट whose inner radius is a small r and outer radius is a capital R plus dr. In this, inner radius is a small r and outer radius is r plus dr. So the width of this mass element is dr. dr is the width of mass element. So here R is the inner radius of the mass element, R plus dr is the outer radius of the mass element, capital R is the radius of the mass element, where this capital R is greater than R plus small dr. So m is the mass and I is the moment of inertia about a transverse axis passing through the center of mass, and dr is the width of the element. Then moment of inertia of a homogeneous and continuous body is given by integration of r square dm, where the limit of integration starts from the center small r is equal to 0 to capital R, that is a small r is equal to capital R. म्हणजे आपल्याला असंख्य असे स्मॉल एलिमेंट्स कुठपासून सुरुवात करायचे, सेंटर पासून ते कोएक्सियल स्मॉल एलिमेंट्स कन्सिडर करायचे आणि ते कुठपर्यंत जायचं आहे, पूर्ण या डिस्कच्या टोकापर्यंत आपल्याला ते जायचं आहे. म्हणून हे इंटिग्रेशन r इज इक्वल टू 0, दॅट इज फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क टू द स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R, वेअर कॅपिटल R इज द रेडियस ऑफ द डिस्क. म्हणून असे असंख्य स्मॉल एलिमेंट्स आपण कन्सिडर केलेले आहेत आणि या असंख्य स्मॉल एलिमेंट्स आपल्याला मोमेंट ऑफ एनर्शिया काढायचं आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे. पण ही बेरीज ही एक सलग प्रक्रिया आहे, म्हणून त्या बेरीजेऐवजी आपण या ठिकाणी इंटिग्रेशन घेतलेलं आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये डीएम कॅल्क्युलेट करणं हे सर्वात महत्वाचं आहे. डीएम कसा कॅल्क्युलेट करायचा? सो टू फाइंड डीएम फाइंड आउट करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे, बॉडी जर वन डायमेन्शनल असेल तर या ठिकाणी मास पर युनिट लेंथ कन्सिडर करायचं मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ एलिमेंट. कोणत्या बॉडीसाठी? लिनियर बॉडी, वन डायमेन्शनल बॉडी, रॉड वगैरे असेल तर. त्यानंतर बॉडी टू डायमेन्शनल असेल, डिस्क वगैरे किंवा मेटल प्लेट अशा प्रकारची जर बॉडी असेल तर या बॉडीला एरिया असतो, या बॉडीला एरिया असतो. म्हणून मास पर युनिट एरिया मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ द एलिमेंट. सो दिस इज अ डीएम, दॅट इज अ मास ऑफ एलिमेंट. जर बॉडी थ्री डायमेन्शनल असेल तर त्या बॉडीला व्हॉल्यूम असतं, म्हणून तो फॉर्म्युला काय चेंज होतो, मास पर युनिट व्हॉल्यूम इनटू व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट. अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे. तिन्ही प्रकारच्या बॉडीसाठी तीन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. बॉडी जर वन डायमेन्शनल असेल तर मास पर युनिट लेंथ मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ एलिमेंट. बॉडी जर टू डायमेन्शनल असेल म्हणजे ज्या बॉडीला एरिया आहे, अशा बॉडीसाठी मास एलिमेंट डीएम इज इक्वल टू मास पर युनिट एरिया इनटू एरिया ऑफ द एलिमेंट. आणि जर बॉडी थ्री डायमेन्शनल असेल तर डीएम इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम इनटू व्हॉल्यूम ऑफ द एलिमेंट. आपली बॉडी ही टू डायमेन्शनल बॉडी आहे म्हणून टू डायमेन्शनल बॉडीचा फॉर्म्युला वापरला. यानंतर ही जे सर्क्युलर मास एलिमेंट आहे, जस्ट लाईक सर्क्युलर मास एलिमेंट आहे, याला आपण कट केलं आणि सरळ केलं. तो मास एलिमेंट कट करून जर स्ट्रेट केला, इट विल बिहेव्स लाईक अ स्ट्रिप.
म्हणून तो स्ट्रिप सारखा बिहेव होईल आणि याची लेंथ किती असेल? लेंथ ऑफ द स्ट्रिप एल इज इक्वल टू 2 पाय आर अँड विड्थ ऑफ द स्ट्रिप इज dr. dr ही विड्थ आहे त्याची. म्हणून एरिया ऑफ द एलिमेंट लांबी गुणिले रुंदी, लांबी ही एल आहे, रुंदी ही dr आहे, एल इंटू dr, लांबी गुणिले रुंदी. दिस गिव्स द एरिया ऑफ द एलिमेंट. But L is equal to 2 pi r, so 2 pi r into dr. So this gives the area of element. Area of element मिळाला. मग dm काढण्यासाठी आपल्याला area of element आणि mass per unit area पाहिजे. Who will calculate the mass per unit area? Mass per unit area is equal to mass of the disk upon area of the disk. Capital M and area of the disk is a pi r square. So m upon pi r square, that gives the mass per unit area. So we know the formula for mass per unit area and area of element. Substitute these two values, that is the values of equation 4 and 3 in equation 2. Then dm is equal to m upon pi r square, that is the mass of the disk upon area of the disk multiplied by, this is the area of the disk, that is 2 pi r into dr, where pi will get cancelled and dm is equal to 2m upon r square into r dr. So this is the mass element. हा mass element आला. या mass element ची व्हॅल्यू कुठे ठेवायची आपल्याला? इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायची. इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवली. r square into dm. r square as it is here, integration which starts from r is equal to 0 to r is equal to capital R, r square into dm, but dm is equal to 2m upon r square into r dr. So this is the r square dm. In this expression, 2m upon r square is constant. 2m upon r square is constant, so it is taken out of integration. इंटिग्रेशनचा नियमच आहे की कॉन्स्टंट क्वांटिटी आपण इंटिग्रेशन मध्ये कधीच ठेवत नाही. सो मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to 2m upon r square integration where r is equal to 0 to small r is equal to capital R, r square into r dr. r dr. Here r square multiplied by r, that is r cube. So integration I will start from I is equal to 2m upon r square integration r is equal to 0 to small is r is equal to capital R, r to the power cube dr. r cube dr's integration काय येईल? r to the power n dr असेल, r to the power n dr जर असेल तर त्याचं इंटिग्रेशन येतं r to the power n plus 1 divided by n plus 1. म्हणून या फॉर्म्युल्यानं जर याचं इंटिग्रेशन केलं तर r to the power I is equal to 2m upon r as it is 2m upon r square, sorry. In the bracket याचं इंटिग्रेशन येईल r to the power 3 plus 1 divided by 3 plus 1 equal to r to the power 4 upon 4 within the limit capital R to 0. This is upper limit, this is lower limit. First we will see, put the upper limit. So moment of inertia I is equal to 2m upon r square. As upper limit is substituted, instead of small r we have to put a capital R to the power 4 divided by 4 minus 0. Because instead of small r we substitute 0, therefore 0 to the power 4 is a 0. So moment of inertia I is equal to 2m upon r square into r to the power 4 divided by 4. This 2 cancels with this 4. 2 is remained here. R square cancels with r to the power 4 and square is remained here. So I is equal to
mr² upon 2, or it's a moment of inertia I is equal to 1/2 mr². So this is the moment of inertia of a disk about a transverse axis passing through the center of the disk and perpendicular to its plane. So this is the moment of inertia of a disk. In this way, we can calculate the moment of inertia of all geometrical shapes. अशा प्रकारे आपल्याला ज्या सर्व जॉमेट्रिकल शेप असणाऱ्या ज्या बॉडीज आहेत त्यांची मोमेंट ऑफ एनर्शिया काढता येतात. मग तो डिस्क असेल, रिंग असेल, सिलेंडर असेल, स्पियर असेल, कोन असेल, हॉलो स्पियर असेल, सॉलिड स्पियर असेल, अशा सर्व प्रकारच्या जॉमेट्रिकल शेप्स असणाऱ्या बॉडीचे मोमेंट ऑफ एनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात.